नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग मित्रांनो 7 आहे, ज्यामध्ये आपण TCS पॅटर्न आधारित न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती 2024 या मित्रांनो परीक्षेसाठी संभाव्य प्रश्नपत्रिका आपण सोडवत आहोत। जर मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। तुम्ही तेथून आपली संपूर्ण प्लेलिस्ट देखील तुम्ही पाहून घ्या। त्यामध्ये देखील आपण अतिशय महत्त्वाचे व अति संभाव्य प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत। आणि मित्रांनो, हे जे संपूर्ण प्रश्न आहेत ते परिपूर्ण TCSच्या अभ्यासक्रमाला पॅटर्न आधारित आहे, संपूर्ण ॲनालिसिस प्रश्न आहे, त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षा दृष्टिकोनातून हे मित्रांनो अतिशय खूप महत्त्वाचे आहे। तर मित्रांनो, पाहूया आपल्या आजच्या या भाग 7 मधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, रेल्वेने मुंबई स्थानकावर एकूण किती मेघदूत मशीन उभारल्या आहेत? तर जे मेघदूत मशिनी आहे ती किती उभारल्या आहेत रेल्वेने मुंबई स्थानकावर? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, एकूण जे आहे 17 मशिनी उभारल्या आहेत मेघदूत, जे की रेल्वे मुंबई स्थानकावर। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न 2 असा आहे दुसरा, जगातील सर्वात मोठा कार्बन प्लांट कोणती इंडस्ट्रीज तयार करणार आहे? जे की जगातील सर्वात मोठा कार्बन प्लांट कोणती इंडस्ट्री तयार करणार आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जे की रिलायन्स इंडस्ट्री। तर रिलायन्स इंडस्ट्री जी आहे, जे की जगातील सर्वात मोठा कार्बन प्लांट हा जे की उभारणार आहे किंवा तयार करणार आहे। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न 3 आहे मित्रांनो, जगातील सर्वात मोठ्या धार्मिक स्मारकासाठी किती दशलक्ष खर्च अपेक्षित आहे? तर किती दशलक्ष खर्च म्हटलेला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की 100 दशलक्ष डॉलर एवढं जे आहे, जे की धार्मिक स्मारकासाठी अपेक्षित खर्च आहे। ऑप्शन नंबर 1 हे याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न क्रमांक 4 असा आहे, कोणत्या महिन्यात सरासरी जास्त पावसाचा अंदाज जे की IMD वर्तवला आहे किंवा वर्तवतात? जे की कोणत्या महिन्यामध्ये? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 4, जे की सप्टेंबर या महिन्यामध्ये जे आहे, जे की सरासरी जास्त पावसाचा अंदाज जो आहे, जो की IMD जे की दर्शवत असते। ऑप्शन नंबर 4 हे याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न 5 असा आहे, बालमृत्यू झाल्यास केंद्र सरकारच्या महिला कर्मचाऱ्यांना किती दिवसाची प्रसूती रजा मिळणार आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 2, जे की 60 दिवसांची जी की प्रसूती रजा जे की मिळणार आहे बालमृत्यू झाल्यास। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक 6 असा आहे मित्रांनो, कर्तव्यपथ असे नामकरण कोणत्या शहराच्या रस्त्याचे होणारे आहे किंवा होणार आहे? कर्तव्यपथ। तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर, जे की 2, दिल्ली। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न 7 असा आहे, भारतातील आरोग्य क्षेत्र 2025 पर्यंत किती अब्जापर्यंत पोहोचेल? तर 2025 पर्यंत म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जे की 50 अब्जपर्यंत, जे की 50 अब्ज डॉलर पर्यंत जे की पोहोचलं जाणार असेल, एवढं जे आहे जे की अपेक्षित केलेलं आहे आरोग्य क्षेत्र 2025 पर्यंत असं म्हटलेलं आहे। जर मित्रांनो तुम्ही अजूनही DFSLच्या परिपूर्ण तयारीसाठी तुम्ही आपले TCS पॅटर्न आधारित मित्रांनो एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट आणि नोट्स मित्रांनो टेक्निकल क्वेश्चन बँक मिळवणार असेल, तर लगेच मित्रांनो तुम्ही आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही मिळवून घ्या मित्रांनो, ज्यामध्ये आपण TCSचा परिपूर्ण A to Z अभ्यासक्रम मित्रांनो आपण कव्हर केलेला आहे मित्रांनो, आणि त्यामधलं तुमच्या परीक्षेला बहुतांशी प्रश्न येण्याची दाट संभाव्यता आहे। जर मित्रांनो तुम्हाला सायंटिफिक असिस्टंट आणि मित्रांनो तुम्हाला सिनियर लॅबोरेटरी असिस्टंट किंवा मित्रांनो तुम्हाला ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंट अशा पदांकरता टेक्निकल MCQ क्वेश्चन बँक हवा असेल तर मित्रांनो तो देखील आता आपल्याकडे उपलब्ध आहे, जे की परिपूर्ण TCSचा अभ्यासक्रम आपण त्यामध्ये कव्हर केलेला आहे। तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलरची लिंक दिली आहे, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून अवघ्या मित्रांनो 5 मिनिटांमध्ये ते सर्व काही मिळून एक चांगल्या व उत्तम तयारीला मित्रांनो ते तुम्ही लागू शकता। आणि मित्रांनो हे संपूर्ण जे मटेरियल आहे तुम्हाला सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून मिळणार आहे, त्यामुळे ज्या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करत आहात त्या ठिकाणी तुम्हाला ते सर्व काही मिळणार आहे। आणि मित्रांनो जर तुम्हाला आपल्या सेलरचा नंबर हवा असेल तर तुम्ही आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंकवर देखील क्लिक करू शकता, किंवा मित्रांनो तुम्ही ह्या नंबरवर देखील मेसेज पाठवून तुम्ही सर्व काही मित्रांनो त्या ठिकाणी मटेरियल मिळवू शकता। तर मित्रांनो सर्व काही परिस्थितीकडून अतिशय महत्त्वाचं आहे, जर तुम्ही याचा अभ्यास केलात तर मित्रांनो तुम्हाला कोणत्याही ठिकाणी मित्रांनो एक्सपेन्सचे पैसे देऊन बॅच लावण्याची गरज नाही, किंवा मित्रांनो तुम्हाला कोणतेही बुक्स वगैरे खरेदी करण्याची आवश्यकता भासणारी नाही। आपण सर्व काही यामध्ये कव्हर केलेलं आहे। तर पाहूया आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक 8 असा आहे मित्रांनो,
टीबी मुक्त भारत अभियान कोणाद्वारे सुरू करण्यात येणार आहे? तर कोणाद्वारे? तर याचं उत्तर जे आहे ऑप्शन नंबर 2 जे की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याद्वारे जे आहे जे की सुरू करण्यात येणार आहे टीबी मुक्त भारत अभियान. त्यानंतरचा प्रश्न 9 असा आहे, भारतातील पहिली LNG ट्रक सुविधा कोणी सुरू केली? तर LNG ट्रक सुविधा. तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर 1 जे की ब्ल्यू एनर्जी मोटार्सने जी की सुरू केलेली आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न 10 असा आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किती शाळा अपग्रेड करण्यासाठी PM श्री योजनेची घोषणा केली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 जे की 14,500 शाळांना जे आहे अपग्रेड करण्यासाठी PM श्री योजनेची घोषणा केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न 11 असा आहे, भारतात किती वर्षानंतर चित्त्यांचे आगमन झाले? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 3 जे की 70 वर्षानंतर आगमन झाले. त्यानंतरचा प्रश्न 12 असा आहे, रामकृष्ण मिशनच्या प्रबोधन कार्यक्रमाचा शुभारंभ कोणाच्या हस्ते झाला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की श्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते झाला. त्यानंतरचा प्रश्न 13 असा आहे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह किती दिवसांच्या इजिप्त दौऱ्यावर जाणार आहेत? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 4 म्हणजे की 2 दिवसाच्या जे की दौऱ्यावर जाणारे आहेत इजिप्त या देशाच्या. त्यानंतरचा प्रश्न 14 आहे, AIBDचे भारताचे अध्यक्षपद आणखी किती वर्षासाठी वाढवण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की 1 वर्षासाठी वाढवण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की 15 आहे, जगातील पहिल्या चित्त पुनर्वसन प्रकल्पाचा शुभारंभ कोणाच्या हस्ते झाला? जे की चित्ता पुनर्वसन प्रकल्पाचा. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 2 जे की श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जे आहे जे की जगातील पहिल्या चित्ता पुनर्वसन प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. तर ऑप्शन नंबर 2 हे याचं उत्तर होणार असेल. तर मित्रांनो असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले काही आपण टॉप 15 क्वेश्चन होते जे की आपण भाग 7 मध्ये आपण कव्हर केला आहे. तर मित्रांनो हे संपूर्ण प्रश्न तुमच्या येणाऱ्या मित्रांनो परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत आणि या स्वरूपाचे प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये तुम्हाला विचारली जाणारी असतील मित्रांनो. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपले TCS पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट नोट्स किंवा टेक्निकल MCQ क्वेश्चन बँक आपल्या व्हॉट्सअप सिरियलकडून मिळवणार नसेल तर लगेच मित्रांनो तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सिरियलशी कॉन्टॅक्ट करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे मित्रांनो, त्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही A to Z अभ्यासक्रम हा कव्हर करून देण्यात येणारा असेल आणि सर्व काही परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे ते नक्की मिळवा आणि एक चांगल्या व उत्तम तयारीला आज या क्षणापासून तुम्ही सुरुवात करू शकता. तर व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन एका अपडेट सोबत तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.